माझा आवडता प्राणी मराठी निबंध। प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आवडती प्राणी असतात। कोणाला सिंह आवडतो, कोणाला हत्ती, कोणाला माकड, तर कोणाला मीन। पण मला सगळ्यात जास्त आवडणारा प्राणी म्हणजे कुत्रा। जसे मन तसे प्राणी आवडतो, या उक्तीप्रमाणे मला कुत्र्याचे निष्ठावान आणि प्रेमळ स्वभाव खूप भावतो। तो कुत्रा हा माणसाचा सर्वात जुना आणि सर्वात विश्वासू मित्र आहे। जसा राजा तशी प्रजा, तसाच कुत्र्याचा स्वभावही त्याला वाढवणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो। तो अत्यंत चपळ, बुद्धिवान आणि जागरूक प्राणी आहे। जगात वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आढळतात, काही छोटे तर काही खूप मोठे असतात, पण सर्व कुत्र्यांमध्ये एक समान गुण असतो, मालकांवर अपार प्रेम आणि निष्ठा। माझ्याकडे टोबी नावाचा एक कुत्रा आहे। तो पांढऱ्या रंगाचा, मध्यम आकाराचा आणि खूपच गोड दिसतो। काय देखना, काय सावळा, आपला जीव त्याच्यावर वेडा झाला ही माझ्या टोबीसाठी अगदी तंतोतंत लागू पडते। तो माझ्यासोबत खेळतो, बागेत धावतो आणि माझे खूप ऐकतो। मला शाळेतून घरी आल्यावर तो उडी मारून मला मिठी मारतो। त्याचा तो आनंद बघून मन अगदी बहरून जाते। कुत्रा हा अतिशय निष्ठावान प्राणी आहे। ज्याच्यावर जीव लावला त्याने कधी दगा द्यायचा नाही, हे कुत्र्याच्या बाबतीत अगदी खरे ठरते। तो आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करतो आणि त्याच्यासाठी काही करायला तयार असतो। कुत्रा घराचे रक्षण अतिशय चोखपणे करतो। अनोळखी व्यक्ती आल्यावर तो भुंकून मालकाला इशारा देतो। घरचा रक्षक हे बिरुद कुत्र्याला सार्थ ठरते। कुत्रा खूप चपळ असतो, तो लवकर शिकतो आणि आज्ञा पाळतो। कुत्र्यांमध्ये इतर प्राण्यांच्या तुलनेत घ्राणशक्ती खूप तीव्र असते, म्हणूनच त्यांचा उपयोग पोलीस, लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापनात केला जातो। श्वान म्हणजे सच्चा मित्र, हे आजच्या काळातही तितकंच लागू आहे। कुत्रा आणि माणूस हे नातं म्हणजे जन्मोजन्मीचे बंधन आहे। माणूस एकटा असो किंवा दुःखी, कुत्रा त्याचा खरा साथीदार असतो। तो आपल्या मालकावर कधीच रागवत नाही, उलट त्याच्या दुःखातही सहभागी होतो। हसऱ्या चेहऱ्याचा मित्र सगळीकडे सापडतो, पण दुःखात साथ देणारा मित्र दुर्मिळ असतो, हे कुत्र्याच्या निष्ठेवरून समजते। माझ्या मते कुत्रा हा सगळ्यात प्रेमळ, निष्ठावान आणि उपयुक्त प्राणी आहे। आपलं कोण आहे हे संकटात ओळखावं आणि संकटात कुत्रा कधीही साथ सोडत नाही। त्यामुळेच मला कुत्रा प्राण्यामध्ये सर्वात जास्त आवडतो। तो फक्त प्राणी नसतो, तर तो आपल्या घरातील एक महत्त्वाचा सदस्य असतो। प्रेम दिलं की प्रेम मिळतं, कुत्रा हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।